नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता संकर्षण डॉक्टर हे स्वतःच्या बायकोच्या फोटोजवळ येऊन उभे असतात आणि त्यांच्या डोळ्यात पाणी असतं आणि तिच्या फोटोकडे बघूनच ते आणखी रडत असतात. कारण पल्लवीची आई असते आणि तिचा मुलगा म्हणजेच ओजस हा त्यांचा मुलगा आणि त्याने खूप अपमान केलेला असतो आणि त्यामुळे त्याच्या डोळ्यात आता पाणी दाटून आलेलं असतं आणि आमचा नातू आम्हाला परत द्या असंच आता ओजसच्या आजीने सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे आता पल्लवीचे वडील म्हणजेच ओजसचे आजोबा हे येतात आणि म्हणतात की हे बघा संकर्षण, मला माहिती आहे तुम्हाला या सगळ्यामुळे खूप वाईट वाटलं आहे. मगाशी जे काही ती बोलली आहे त्यामुळे मला खरंच वाईट वाटलं. असं तिने बोलायला नको हवं होतं खरं तर, परंतु ती जे काही बोलली ना, प्लीज तिचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. सुलोचनाबाई या अगदी रागाने बोलल्या, कारण त्यांना त्यांच्या मुली गेल्याचं दुःख हे पचलं नाही आहे म्हणूनच ते हे सगळं बोलल्यात. परंतु प्लीज तुम्ही हे सगळं त्यांचं बोलणं मनावर लावून घेऊ नका. त्यावर मग आता लगेच तो म्हणतो की हवं तर मी तुमची माफी मागतो, मी तिच्या वतीने हात जोडून माफी मागतो तुमची. तेव्हा मग आता संकर्षण म्हणतो की बाबा अहो नका कसं बोलू, माझी जशी अवस्था आहे तशीच तुमची आहे, तुमच्यावरही दुःखाचा डोंगर आहे कोसळलेला, प्लीज असं नका बोलू. तेव्हा मग बाबा स्वतःची काळजी घ्या असं म्हणतात आणि म्हणतात की खरंच तुम्ही खूप मनाने मोठे आहात, परंतु सध्याची जी काही परिस्थिती आहे ती थोडी नीट होऊ द्या. आणि ओजसचं म्हणाल तर नका काळजी करू, काय आहे ना, आपण त्यांना समजवणं हवं तर आपण दोघंही त्याच्याशी बोलू की या सगळ्या अपघातामध्ये बाबांचा काहीच हात नाही आहे, हे सगळं जे काही घडलं आहे तो एक केवळ अपघात होता, हे आपण त्याला समजवूया आणि त्याला समजेल की तुम्ही वाईट नाही आहात म्हणून. असं म्हणून आता संकर्षण त्यांना म्हणतो की बाबा तुम्ही काळजी घ्या, जपात त्याच्या तब्येतीला, कारण तुम्हीही खूप दुःखात आहात. तेवढ्यातच ते ठीक आहे जावई बापू मी निघतो असं म्हणून तिकडून जात असतात. समोर त्यांच्या भूमी आलेली असते आणि भूमीला ते पाहतात, काहीही न बोलता तिथून निघून जातात. आता भूमी ही संकर्षणकडेच बघत राहिलेली असते. तेव्हा संकर्षण हा भूमीला म्हणतो की काय पाहिलंत ना तुम्ही हे सगळं, आता एवढा जे काही सगळं पाहिलं त्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी किती काय गमावलं आहे. आता तुमच्या डोळ्यासमोर आहे सगळं की काय करू मी, कसं जगू, यावरच प्रश्नचिन्ह उभं राहिले. ही माझी माणसं आहेत, यांना मी काय उत्तर देऊ, कोणत्या तोंडाने उत्तर देऊ हे मला कळत नाही आणि कोणीही विश्वास ठेवायलाच तयार नाही आहे. हे सगळं जे काही झालं आहे तो अपघात आहे हे कोणी समजायलाच तयार नाही आहे. माझ्या माणसांना मी कसं सावरू, स्वतःला कसं सावरू, माझ्या मुलाला कसं सावरू, हा प्रश्न आहे माझ्यासमोर. असं आता तो तिला बोलून दाखवत असतो आणि मग नंतर म्हणतो की सांगा ना, आहे तुमच्याकडे याचं काही उत्तर, देऊ शकता का तुम्ही याचं काही उत्तर किंवा एक्सप्लेनेशन की मी कसं माझ्या माणसांना सावरू शकतो, या दुःखातून त्यांना मी कसं बाहेर काढू शकतो. आता भूमीला पुन्हा रडायला येतं आणि काय बोलावं हे तिला काहीच कळत नाही आणि ती गप्प तशीच उभी असते. नंतर मग आता इथे रागिनी आणि पौर्णिमा गाडीत एके ठिकाणी बसलेल्या असतात आणि त्यावेळेला पौर्णिमा तिला म्हणते की आई मला सांगा आपण इथे कशासाठी बसलेलो आहोत, का बसलेलो आहोत, मला काहीच कळत नाही आहे. तेव्हा ती म्हणते की अगं हो जरा धीर धर, तुला कळेल की आपण इथे कशाला आलो आहे. इथे मी दीपकला बोलवलेलं आहे. ती म्हणते की दीपक म्हणजे हा तोच ना ज्याने आकाशच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते आणि त्याला इथे तुम्ही पुन्हा कशाला बोलवलं आहे. तेव्हा ती म्हणते की अगं जरा थांब गं, नुसती आपली बडबड बडबड टिवटिव करत असते. मग आता ती म्हणते की जरा शांत बस. तेवढ्यातच मॅडम असा दीपक आवाज देतो आणि दीपक म्हणतो की मॅडम तुम्ही जे सांगितलं होतं ते काम झालेलं आहे, माझं बोलणं झालं आहे त्यांच्याशी. तेव्हा मग आता ती म्हणते की व्हेरी गुड, आणि हे घे आपले ठरलेले पैसे, तुझ्या कामाचे पैसे. तेव्हा मग तो पैसे घेतो आणि त्या पैशांना म्हणजेच लक्ष्मीला डोक्याने हात लावतो आणि नंतर मग तो म्हणतो की मॅडम खरंच खूप थँक्यू. आणि मग रागिनी देखील त्याला सलाम करते आणि मग तो म्हणतो की मॅडम आपलं सगळं काम झालं आहे, सगळं काही आपल्या मनासारखं होणार आहे, असं म्हणून तो थँक्यू बोलून तिथून निघून जातो आणि ते पैसेच बघत राहतो. तेव्हा रागिनी म्हणते की वा, आता ही सगळी जी बाजी आहे माझ्या हातामध्ये आलेली आहे, आत्ता मी जसं घडवते तसंच घडणार. तेव्हा मग त्यावर पौर्णिमा म्हणते की अगं काय बोलताय तुम्ही, मला ना काहीच कळत नाही आहे, म्हणजे हे सगळं काय, या माणसाला तुम्ही काय पैसे दिले, हा माणूस नक्की काय सांगत होता की त्याने सगळं सेटअप केलं आहे, म्हणजे कोणाशी बोलला आहे, काय झालं आहे, तुम्ही मला सांगणार आहात की नाही. तेव्हा मग रागिनी म्हणते की नाही, आता तरी मी ते सगळं काही सांगणार नाही आहे, कारण आता जे काही घडलं आहे त्या स्थितीवरून माझ्या एकच लक्षात येतं आहे की एकतर एक गोष्ट अशी घडणार किंवा तशी घडणार, एका नाण्याला दोन बाजू आहेत हेच यावरून सिद्ध होतं आहे. मग पौर्णिमा म्हणते की आई तुम्ही ना जे काही बोलताय ना ते मला खरंच कळत नाही आहे, सगळं माझ्या डोक्यावरून जाते, तुम्ही मला प्लीज स्पष्ट काय आहे ते सांगा ना, उगीचच उलट सांगत बसू नका, म्हणजे जे काही आहे ते तुम्हाला नीट क्लिअर नाही सांगता येते का, मला सगळं समजेल अशा शब्दामध्ये. तेव्हा मग रागिनी म्हणते की नाही,
मी आता तुला काही सांगणार नाही, तू फक्त ते बघ आणि मजा घे. तेव्हा पौर्णिमा म्हणते की आई, हे तुमचं आपलं बरं आहे हां, म्हणजे जर काही तुम्ही प्लॅन करायचा असेल, जर काही करायचं असेल तर तुम्ही मला तो काम सांगता ना, आणि मग अशा वेळेला तुम्ही मला काही प्लॅन सांगत नाही. तुम्ही नक्की काय करणार आहात, काय नाही, हे सगळं मला तुम्ही सांगा बघू. काहीच सांगत नाही आहात तुम्ही. तेव्हा मग रागिनी म्हणते की अगं बाळा पौर्णिमा, हे जे काही घडणार आहे ना, हे सध्या तरी मला आता कोणालाही सांगायचं नाही. कारण मी असं जाळं टाकलेलं आहे ना की ती भूमी त्याच्यामध्ये सहजपणे अडकेल, आणि अशी अडकेल की काही सांगता येणार नाही. आणि तो आकाश, आपल्याला भीती असायची ना की आकाश आणि भूमी हे दोघंही वेगळे गेले पाहिजेत, म्हणजेच मेल्यानंतर वेगळे होतील, तर त्यांना तो त्रास होणारच नाही ना. त्यांचा आपल्याला झालेला त्रास बघायचा आहे ना. मग एकच करायला हवं, आकाश आणि भूमी हे दोघंही जिवंतच असताना एकमेकांपासून जर वेगळे झाले तर, जर जिवंत असताना एकमेकांपासून लांब गेले तर मात्र त्यांचा तो त्रास, ते दुःख बघण्यामध्ये जी मजा आहे ती ते मेल्यानंतर बघण्यात नाही आहे, असं ती बोलते. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की आई, खरंच तुम्ही जे काही बोलताय त्याची मला टोटलच लागत नाही आहे. तुम्ही नेमका कोणता प्लॅन केला आहे, काय केलं आहे, हे मला जरा सांगा. रागिनी सांगायलाच तयार नसते. रागिनी मात्र स्वतःच्याच दिमाखामध्ये असते की काही झालं तरीही आता जिवंत असताना आकाश आणि भूमी हे दोघंही एकमेकांपासून वेगळे होणार आहेत. पौर्णिमा म्हणते की आई, आपली एक टीम आहे ना, मग प्लीज सांगा ना. तेव्हा मग ती म्हणते की गप ग, नुसती टीम 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 करते टवळी, जरा शांत बस आणि आता काय घडतंय ते पुढे बघतच राहा, असं म्हणून ती पौर्णिमाला आता शांत करते. त्यानंतर आता संकर्षण भूमीला म्हणतो की चला, झालेलं आहे तुमचं सगळं बघून, जर तुमचा सगळा इकडचा तमाशा बघून झालेला असेल तर प्लीज आता निघा इथून, इथे अजिबात आता थांबू नका. मी तुमच्या नवऱ्याला ट्रीटमेंट देऊ शकत नाही, हे तुम्हाला मी अगदी स्पष्टपणे आणि सांगितलेलं आहे, सगळ्या गोष्टी दाखवून. त्यामुळे आता तुम्ही माझ्या मागे लागू नका, निघा आता इथून चला, असं म्हणून तो भूमीला आता जायला सांगत असतो. आणि मग आता इथे पुन्हा माझ्याकडे येऊ नका असंही तो म्हणतो. त्यावर भूमी येते आणि म्हणते की प्लीज सर, असं नका करू. मी तुमचं सगळं दुःख बघितलं, तुमच्या घरातली जी काही परिस्थिती आहे, तुमचा मुलगा, हे सगळं मी काही पाहिलं आहे सर, आणि मला त्याबद्दल दुःखच वाटतं आहे. हे कधीही कोणाच्याही वाट्याला असं येऊ नये इतकंच कळतं आहे मला. परंतु सर, हे असं नाही आहे ना, म्हणजे तुमचा संसार तर मोडला आहे, तुमची बायको तुम्हाला कायमची सोडून गेली आहे, मग तुम्ही प्लीज असं करू नका ना. जर तुम्ही तुमचा संसार वाचवू नाही शकलात तर समोर निदान तुमच्याकडे एक संधी आहे की तुम्ही दुसऱ्याचा संसार वाचवू शकता, तर प्लीज तुम्ही त्या व्यक्तीचा संसार वाचवा ना. असं करू नका सर, प्लीज माणुसकीने विचार करा ना, मी हात जोडते तुमच्यापुढे. अहो, भरपूर प्रयत्नांनंतर आमचं कुटुंब असं एकत्र आलं आहे, आणि मी तुम्हाला खरंच सांगते आहे, जे काही घडलं आहे ना त्यामध्ये माझ्या आकाशची काहीही चूक नव्हती. प्लीज प्लीज ऐका, त्याच्यावर ट्रीटमेंट करा. माझा आकाशशिवाय माझं आयुष्य काहीच नाही आहे, आणि जोडीदाराशिवाय आपलं आयुष्य हे कायम अपूर्णच राहील, आणि हे तुम्हाला मला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे ना सर. त्यामुळे प्लीज मी हात जोडते तुमच्यापुढे, प्लीज माझ्या आकाशवर ट्रीटमेंट करा, तुम्ही त्याला बरं करा, मी तुमच्यासमोर हात जोडते. आणि हवं तर देवाला आपण जसं नवस घालतो ना की माझं ऐक, माझ्यासाठी पाहाव, तसं म्हणून मी तुमच्यासमोर आता नवस करते की प्लीज माझ्या नवऱ्याची ट्रीटमेंट करा प्लीज. आणि मी देवाकडे आई योगेश्वरीकडे नक्कीच आकडं घालेन की हे जे काही तुमच्या मुलाची हालत आहे ती लवकर बरी होऊ दे, तुमच्या मुलाने तुम्हाला लवकर बाप म्हणून स्वीकारू दे, ही सगळी मी देवीकडे प्रार्थना करेन. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की हे बघा, तुम्ही जे काही आता माझ्याकडे प्रार्थना करताय, नवस करताय, तो माझ्याकडे करूच नका ना. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या देवाला नवस करा की त्याने तुमच्या नवऱ्याला वाचवू दे म्हणून. तुम्ही माझ्याकडे कशासाठी नवस करत आहात. तेव्हा भूमी म्हणते की हे बघा डॉक्टर, मला एकच कळतं आहे की मी देवाकडे नवस करेन, परंतु माझा देवच आहात ना तुम्ही. डॉक्टर म्हणजे हा सामान्य माणसांसाठी देवच असतो, म्हणून तुम्ही माझे देव आहात, देवाच्या जागी आहात, प्लीज माझ्या नवऱ्यावर उपचार करा. तेव्हा मग आता डॉक्टर म्हणतात की हे बघा मॅडम, प्लीज असल्या इमोशनल गोष्टी सांगून मला तुम्ही रिक्वेस्ट करू नका. मी तुम्हाला एकदाच क्लिअर सांगितलं आहे की तुम्ही इथून निघा, समजलं आहे, इथून निघा आता. तेव्हा मग भूमी ऐकतच नसल्यामुळे खूप चिडते आणि म्हणते की तुम्हाला काय वाटतं आहे की तुम्ही असं माझं ऐकणार नाही तर मी इथून निघून जाईन का. नाही, मी इथून अजिबात निघून जाणार नाही. इथे असंच मी इथेच बसून राहणार आहे दाराच्या बाहेर. जोपर्यंत तुम्ही दरवाजा उघडणार नाही ना तोपर्यंत मी इथेच अशी बसून राहणार आहे, आणि माझ्या नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी मी काही करू शकते. तुमच्या दरवाजातच मी आता जीव देईन, चालेल, मला मरण आलं तरीही चालेल. तेव्हा मग आता संकर्षण हा रागाने तिच्याकडे येतो. तेव्हा ती दरवाजाच्या बाहेर येते.
रागाने संकर्षण आता तिच्याकडे बघत असतो आणि त्याच वेळेला भूमी ही पटकन मागे होते आणि तो तिच्या दरवाजा तोंडावर लावून घेतो. मग ती म्हणते की प्लीज डॉक्टर उघडा दरवाजा, प्लीज असं करू नका. तुम्हाला काय वाटतंय की मी फक्त बोलतेय? नाही, भूमी जे बोलते ते करून दाखवते, त्यामुळे प्लीज दरवाजा उघडा. आणि जर तुम्ही नाही ऐकलं तर मी इकडे दरवाजावर डोकं आपटून माझा जीव देऊन टाकेन. तेव्हा असं म्हणून ती त्या जोरात दरवाजावर डोकं आपटू लागते आणि तेवढ्याच संकर्षण येतो आणि दरवाजा उघडतो. भूमी हात जोडते आणि म्हणते की डॉक्टर प्लीज मला माफ करा, मी अशी नाही आहे, माझा स्वभाव असा नाही आहे, परंतु मला तसं माझ्या नवऱ्यासाठी वागावं लागतं आहे. मी तुम्हाला ब्लॅकमेल नाही करत आहे, परंतु प्लीज माझा ऐका, माझ्या नवऱ्यासाठी प्लीज माझा ऐका. त्याचा जीव वाचला पाहिजे, त्याचा जीव वाचणं हे खरंच खूप गरजेचं वाटतं आहे मला, म्हणून मी स्वतःचा जीव देण्यासाठीही तयार आहे. प्लीज डॉक्टर माझ्यावर दया करा, माझ्या नवऱ्यावर ट्रीटमेंट करा. असं म्हणून भूमी हात जोडते आणि म्हणते की मी तुमचे हे आयुष्यभर उपकार विसरणार नाही. तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही शपथ घेताना की एखाद्या व्यक्तीला तुम्ही असं मरणाच्या दारात नाही जाऊ देणार. प्लीज डॉक्टर प्लीज, मी हात जोडते तुमच्या पुढे, पदर पसरते, विनंती करते, प्लीज माझ्या आकाशवर ट्रीटमेंट करा आणि तुम्ही जे कसे आहात जे त्याला वाचवू शकता आणि येत्या 24 तासांमध्ये त्याच्यावर उपचार होणं अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आकाश दगावू शकतो. प्लीज प्लीज डॉक्टर असं नका करू, माझ्या नवऱ्याला वाचवा. मी हात जोडते तुमच्या पुढे, तुम्ही माणुसकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि प्लीज मदत करा माझी. तेव्हा मग भूमी खूप रडत असते आणि संकर्षण तिला पाणी देतो. भूमी म्हणते की नको आहे मला पाणी बिणी काही नको, मला फक्त तुम्ही यायला हवं आहेत बस, बाकी काही नाही. तेव्हा तो तिला पाणी प्या असं जोरात ओरडतो आणि मग ती अगदी ओरडल्यामुळे पाणी प्यायला लागते आणि मग ती म्हणते की डॉक्टर प्लीज ऐका ना माझं. तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की बरं ठीक आहे चालेल, परंतु एक गोष्ट नक्की आहे की मला थोडा वेळ हवा आहे. भूमी म्हणते की सर किती वेळ हवा आहे तेवढा तुम्ही घ्या, पण प्लीज चला. तेव्हा मग ते म्हणतात की तसं नाही, मी माझ्या बायकोच्या खुण्यावरती ट्रीटमेंट करणार आहे, तर मला माइंडने अगदी शांत राहणं गरजेचं आहे. त्याच्यावर ट्रीटमेंट करताना मला माझ्या मेंदूवरचा ताबा हा मिळवता आला पाहिजे, स्वतः व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि हे ही सर्जरी करताना मला स्वतःचं डोकं अगदी शांत ठेवायला हवं आणि स्थिर ठेवायला हवं. त्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे आणि मी तुम्हाला वेळ घेतो आणि विचार करून कळवतो. तेव्हा भूमी म्हणते की सर मी तुमच्या विचाराची म्हणजे तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे, प्लीज तुम्ही जे काही उत्तर द्याल त्याची मी अगदी आतुरतेने वाट बघत आहे. तेव्हा मग भूमीला तो म्हणतो की ठीक आहे बरं तुम्ही या आता आणि मी तुम्हाला कळवेन काय करायचं ते. तेवढ्यातच आता तिथे भूमी ही म्हणते की डॉक्टर ठीक आहे तुम्ही म्हणताय तसंच करेन मी, परंतु प्लीज माझ्या आकाशचा जीव वाचवा. माझी तुमच्याकडे इतकीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही या आणि तुम्ही पॉझिटिव्ह उत्तर द्यावं अशीच माझी अपेक्षा आहे. असं आता संकर्षण डॉक्टर हे आकाशच्या बाबतीत त्याला बोलत असतात आणि नंतर मग भूमी म्हणते की 1 मिनिट सर, जरा मला प्लीज तुमचा नंबर देता का, म्हणजे मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकते. तेव्हा मग ते स्वतःचा नंबर टाईल करतात आणि भूमी त्यांना मिस कॉल देऊन सांगते की सर हा माझा नंबर आहे आणि प्लीज लवकरात लवकर कळवा, आकाशकडे खूप कमी वेळ आहे. आता भूमी तिथून निघून गेलेली असते आणि भूमी आता हॉस्पिटलमध्ये आल्यावर थोडी पॉझिटिव्ह असते, कारण संकर्षणने जरा तरी पॉझिटिव्ह रिप्लाय दिलेला असतो. आता ती समोर येऊन बसते तर तिथे टेबल्सवरती पौर्णिमा बसलेली असते आणि पौर्णिमा तिथे बसलेली पाहिल्यानंतर तिला खूप चिड येत असते आणि तिला पौर्णिमाचं बोलणं आठवतं की पौर्णिमाने मुद्दामच सांगितलेलं असतं की अगं आई एक आनंदाची बातमी आहे, डॉक्टरांनी आत्ताच डिक्लेअर केलेलं आहे की आकाश हा कायमचा आपल्याला सोडून गेला, त्याचा जीव गेला आहे, तो आपल्यात राहिला नाही. आणि हे भूमीने जेव्हा ऐकलेलं होतं तेव्हा मात्र भूमीच्या मनाची अवस्था फार बेकार झालेली होती. भूमी धावत आकाशच्या रूममध्ये गेलेली होती, परंतु पौर्णिमाने हे मुद्दामच भूमीचं पच्चीकरण करण्यासाठी केलेलं एक कारस्थान होतं आणि भूमी आता रागानेच तिच्याकडे बघत असते. तेव्हा पौर्णिमाची नजर सहजच समोर जाते तेव्हा तिला भूमी दिसते आणि पौर्णिमा आता घाबरायला लागते. तिला भीतीच वाटायला लागते की आता नेमकं काय होणार आहे. भूमी ही पौर्णिमाच्या समोर येऊन उभी राहते आणि पौर्णिमा ही तिच्याकडे बघतच असते. तेव्हा पौर्णिमा तिला काही बोलायला जाणार तेवढ्यातच भूमी तिच्या सनकन कानाखाली वाजवून देते. एक कानाखाली वाजवल्यानंतर ती दुसऱ्याही गालावर एक कानाखाली वाजवते आणि मग पौर्णिमा तिच्या दोन्ही गालांना हात लावून घेते, कारण भूमीने अगदी जोरजोरात तिच्या कानाखाली वाजवलेल्या असतात. आणि मग पौर्णिमा ही तिच्याकडे बघतच बसते आणि त्याच वेळेला भूमी ही पौर्णिमाला काहीच बोलत नाही आणि तिथून गपचूप निघून जाते आणि हे सगळं पौर्णिमा बघतच उभी राहिलेली असते. परंतु आता इथे
सिस्टर ही पौर्णिमाला म्हणते की अहो काय झालं, तुम्ही इथे अशा मध्येच रस्त्यात का उभे आहात? मॅडम तुम्ही खाली बसा ना, बसून घ्या, असं ती सिस्टर बोलते. तेवढ्यातच आता इथे पौर्णिमेचे हात तिच्या गालालाच असतात आणि तिच्या लक्षात येतं की हा तिला झालेला भास होता की भूमीने तिला कानाखाली वाजवली. नंतर मग समोरून भूमी येऊन तिच्या समोर उभी राहते. तेव्हा आता भूमी आल्याबरोबर ती स्वतःच्याच गालाला हात लावूनच उभी असते. मग भूमी तिला म्हणते की काय गं पौर्णिमा, मी अजून तुझ्या जवळही आलेली नाही आणि तू तुझे हात तुझ्या गालाला लावून घेतलेस वाटतं. तुझ्या आलं ना लक्षात की तू काय केलंयस आणि मी काय करणार आहे ते. खरंच तशीच इच्छा होती आहे माझी की सनकनना तुझ्या 2 कानाखाली वाजवून द्यावात. खरंच खूप राग येतो आहे तुझा मला, परंतु काय ना, सध्या मी वेगळ्या परिस्थितीमध्ये आहे. सध्या मला माझा आकाशचं जीव वाचवणं जास्त महत्त्वाचं आहे आणि मी त्या सगळ्या गडबडीमध्ये आहे. म्हणूनच तुला असं जर वाटत असेल की तुझ्या या केलेल्या कृत्यामुळे मी विसरेन किंवा माफ करेन तर ते अजिबात समजू नकोस. सध्या मला या गोष्टीसाठी वेळ नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव की कितीही काही वाईट विचार करण्याचा प्रयत्न कर, परंतु चांगलं होतच राहणार आहे आणि मी माझ्या आकाशचा जीव वाचवणारच आहे. कारण मारणाऱ्यापेक्षा आणि जीव घेणाऱ्यापेक्षा जीव वाचवणारा हा जास्त श्रेष्ठ असतो, हे लक्षात घे. कितीही काही झालं ना तरीही माझ्या आकाशचा जीव मी वाचवणारच आहे. तुझं हे जे काही स्वप्न आहेत ना ती मी कधी पूर्ण होऊ देणार नाही, लक्षात घे. आणि तुझ्या नाकावर टिचून मी सांगते की मी माझ्या आकाशचा जीव वाचवणार म्हणजे वाचवणार. तू कितीही प्रयत्न कर माझ्या आकाशबद्दल आणि आमच्याबद्दल वाईट विचार करण्याचा, परंतु तुझा वाईट विचार कधीही सफल होणार नाही. कारण कधीही देव हा चांगल्याच्याच पाठी उभा असतो आणि आकाश आणि मी आमच्या दोघांच्याही पाठी आई योगेश्वरी आहे. आणि एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेव, मी शिक्षा देण्याची गरजच नाही आहे तुला पौर्णिमा. तू हे जे काही वाईट कृत्य करतेस ना, एक एक करून तुझ्या या गुन्ह्याचा पापांचा घडा भरत चाललेला आहे आणि ज्यावेळेला तो घडा भरून पूर्ण होईल ना तेव्हा मात्र देवी आईच तुला योग्य ती शिक्षा करेल. आणि देवाच्या काठीला आवाज नसतो, त्यामुळे तुला तो दणका इतका जोरात बसलेला असेल ना की तू स्वतःलाच ओळखू शकणार नाहीस. तुझी अशी अवस्था होऊन बसेल ना की कोणीही तुला दया दाखवणार नाही आणि आम्ही त्यावेळेला समोर असू, परंतु तुला कधीही आम्ही दया दाखवणार नाही. कारण तू कितीही सांगून सुधारणार नाही आहेस हे आम्हाला माहिती आहे. म्हणूनच किती काय झालं तरीही तुला अशी शिक्षा मिळणार आहे ना की जबरदस्त शिक्षा असेल ती. त्यामुळे तू आत्ता सुधारतेस की नाही हे तुझ्यावर आहे, परंतु त्यावेळेला तुझ्या मदतीसाठी आम्ही कोणीही येणार नाही, हे लक्षात ठेव तू पौर्णिमा. माझी बहीण असलीस तरी मी तुला सांगते की या गोष्टी या तू ज्या काही करतेस त्या खूप चुकीचा करतेस. आणि आता राहिला प्रश्न ते तुझ्या या कारस्थानांना उत्तर द्यायचा, तर मला जे काही करायचं आहे ते मी आकाशबद्दल करतेच आहे. त्यामुळे तुम्ही काय करताय त्याने मला काही फरक पडत नाही. मी माझे प्रयत्न चालूच ठेवणार आहे आणि देव माझ्या प्रयत्नांना नक्कीच यश देणार आहे हे मला चांगलंच माहीत आहे. असं भूमी आता पौर्णिमाला बोलून दाखवत असते आणि पौर्णिमाला आता काय बोलावं काहीच कळत नाही. ती फक्त गप्प उभी असते. भूमी म्हणते त्यामुळे सावध राहा. माझ्या आकाशच्या बाबतीत त्याच्या वाईट विचाराच्या बाबतीत कधीही पुढे यायचं नाही, नाहीतर मग काय होईल हे मलाही माहिती नाही आहे. असं म्हणून ती तिला धमकी देते आणि तिथून निघून जाते. आणि मग हे सगळं तिथून रागिणीने लपून छपून ऐकलेलं असतं. भूमीकडे आणि तिच्या विश्वासाकडे आता पौर्णिमा बघून थक्कच होते आणि रागिणी ही तिथून भूमी पुढे गेल्याबरोबर बाहेर येते आणि म्हणते की काय गं, काय सुरू होतं तिचं. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणायला लागते की आई, मला ना भूमीच आज जरा वेगळीच जाणवली. म्हणजे आज ती जी काही होती ना तिच्या बोलण्यामध्ये मला आज जरा कॉन्फिडन्स जाणवला. इतके दिवस ती खचलेली होती, परंतु आज एवढा आत्मविश्वास तिच्यात आला तरी कुठून, इतकं पॉझिटिव्ह ती कसं काय बोलत होती असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येतो. तरी ते रागिणी म्हणत असते की तू शांत हो, तू चिडचिड नको करूस. अगं तसंही तिच्या हातामध्ये हल्ली काहीच नाही आहे. किती काही करू दे, जरी आकाशचा जीव वाचवला ना तरीही काहीही होणार नाही. तू फक्त मजा बघत बस, असं पौर्णिमाला ती बोलत असते. आणि पौर्णिमा ही आता विचार करते की म्हणजे आज नेमकं या भूमीला काय झालं, आज ती इतकी कशी काय पॉझिटिव्ह होती असा विचार तिच्या डोक्यामध्ये आता यायला लागलेला असतो. त्यानंतर भूमी आता रूममध्ये येते आणि आकाशला बघत असते. त्याच वेळेला आता मानसी म्हणते की ताई काय झालं गं. तेव्हा भूमी सांगत असते की मी बोलली त्यांच्याशी आणि यावेळेला ते थोडे कन्व्हिन्स झाले आणि त्यांनी मला सांगितलं की थोडा वेळ घेणार आहेत, ते म्हणजे विचार करून सांगतो असं कळवले. तेव्हा मग मानसी म्हणते की ताई मला जरा भीती वाटत आहे, म्हणजे ते नक्की काय विचार करतील हे काहीच सांगता येणार नाही. आणि जर ते आपल्याला न कळवता अचानक कुठेतरी निघून गेले तर, कारण ते त्यांच्या बायकोच्या दुःखामध्ये आहेत आणि जर आपल्याला न सांगता कुठे बाहेरगावी निघून गेले किंवा त्यांचा हा जो काही राग आहे, आकाश भाऊजींवरची चीड आहे, ती त्यांच्या सदसद विवेक बुद्धीवर हावी झाली तर
काय करणार आहोत ना काहीच कळत नाही आहे ताई. माझ्या मनामध्ये ना एक वेगवेगळे नको ते विचार येत आहेत. खूप काळजी वाटते मला. काय होणार आहे ना खरंच काही कळत नाही आहे. त्या डॉक्टरांचा लवकरात लवकर फोन येणे हे खूप महत्त्वाचं आहे. अथर्व म्हणतो की हे बघ, नको काळजी करूस म्हणू, येईल त्यांचा फोन, आपण वाट बघूया. येतील ते आणि करतील आपल्या आकाशवर उपचार, नको घाबरूस, असं तो पॉझिटिव्ह सांगत असतो. तेव्हा भूमी मात्र विचार करत असते आणि काय करावं, डॉक्टर येतील का असाही विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो, कारण तिला खूप भीती वाटत असते. आता मानसी म्हणते की ताई, डॉक्टरांनी लवकरात लवकर येणं खूप गरजेचं आहे. तेवढ्यातच आता तिचा फोन वाजतो आणि ती फोन घ्यायला जाते आणि तेवढ्यातच फोन कट पण होऊन जातो. ती म्हणते की शिट, चार्जिंग नाही आहे मोबाईलला. मोबाईल इतक्या गडबडीमध्ये चार्ज करायचाच राहून गेला आहे गं म्हणू. मग आता काय करायचं? तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे, आपल्याकडे ते कार्ड आहे ना, त्याच्यावरून डॉक्टरांचा नंबर घेऊन माझ्या मोबाईलवरून फोन कर. भूमी म्हणते की नाही, तो डॉक्टरांचा नंबर नाही आहे, आपल्याकडे पर्सनल नंबर होता. मग आता लगेच अथर्व म्हणतो की ताई, माझ्याकडे दे फोन, मी पॉवर बँकने चार्ज करतो फोन, मग आपण फोन करूया. आता भूमी विचार करते की बरं ठीक आहे, चालेल, घे. आणि मग ती फोन चार्जिंगला लावते आणि पुन्हा आकाशजवळ येते आणि आकाशला म्हणते की आकाश, नको चिंता करूस, माझं मन सांगते की डॉक्टर आपली मदत करणारच. तेवढ्यातच इथे आकाशचे जे मशीनमधले लाईन्स असतात ते अगदी व्यवस्थितपणे आवाज करू लागलेले असतात आणि आकाशही भूमी जे काही बोलते त्या गोष्टीला रिस्पॉन्ड देत असतो. आणि आकाशच्या त्या वाढलेल्या रिस्पॉन्डला भूमी खूप खुश होते आणि म्हणते की हे बघ आकाश, तुलाही तसंच वाटतंय ना, म्हणून तू रिस्पॉन्ड केलंस ना, असं म्हणून आता भूमी ही आकाशकडे बघून खूप आनंदी होत असते. परंतु तिचं दुसरं मन हेही सांगत असते की जर डॉक्टर आले नाही तर काय करायचं, आणि तशीच तिला भीती लागून राहिलेली असते. त्यानंतर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमी ही पुन्हा एकदा डॉक्टर संकर्षणकडे गेलेली असते आणि आकाश हा मृत्यूच्या धारेतच असतो. त्यावेळेला आता ती देवाकडे म्हणजेच तिच्या डॉक्टरांकडे हात जोडत म्हणते की प्लीज प्लीज डॉक्टर, माझी मदत करा. माझा नवरा खूप मोठ्या संकटामध्ये आहे आणि येते 24 तास त्याच्यासाठी खूप क्रिटिकल आहेत, त्यामुळे प्लीज मदत करा आणि त्या बदल्यात मी तुम्हाला हवं ते करायला तयार आहे. वाटेल ते करेन मी, परंतु प्लीज माझ्या नवऱ्याची मदत करा. तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर डॉक्टर संकर्षण हा भूमीसमोर डिवोर्सचे पेपर टाकतो. तेव्हा ती म्हणते की हे काय सर? तेव्हा तो म्हणतो की हे डिवोर्सचं ॲग्रीमेंट आहे. तुम्हाला जर तुमच्या नवऱ्याची सर्जरी करायची असेल तर तुम्हाला तुमच्या नवऱ्याला डिवोर्स देऊन कायमचं माझ्या घरी येऊन राहायला लागेल, माझ्या मुलाची आई बनून कायमचं, असं आता तो जेव्हा भूमीला सांगतो तेव्हा मात्र भूमीच्या पायाखालची जमीनच हादरते. आकाशला कायमचं सोडून, आपल्या स्वतःच्या पोटच्या बाळाला सोडून यांच्या मुलाला वाढवणं, दुसऱ्याच्या मुलाला जपणं, याच्यापेक्षा दुसरा त्रास कोणताही नसतो. आणि आता भूमी यावर काय निर्णय घेणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.